So dear student, today discussing about photorespiration, definition, site and mechanism of photorespirations. Photorespiration are three parts are important from the inner side of the cell organelles, different cell organelles. So first chloroplast, periaxosomes and mitochondria. Chloroplasts are involvement from the two pigment system first and pigment system second to involve from the thylakoid membrane of the grana. जे या ठिकाणी ग्रॅनापासून तयार झालेले थायलॉइड मेम्ब्रेन असणार आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पिगमेंट सिस्टम फर्स्ट अँड पिगमेंट सिस्टम सेकंड हा एक पार्ट घडणार आहे. सो दे आर सराउंडेड बाय द स्ट्रोमा आर इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम द केल्विन सायकल. त्याच्या सराउंडेडमध्ये असणारं जे स्ट्रोमा असेल त्या ठिकाणी मात्र सेकंड स्टेज त्या ठिकाणी घडणार आहे ते आहे असणार आहे केल्विन सायकल. द मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द क्लोरोप्लास्ट and that time from the release the glycolate or phosphoglycolate means phosphoglycolate to form from the phosphoglyceraldehyde. So that time from to involvement from the one oxygen molecules ज्यावेळेस त्या ठिकाणी मोनोफॉस्फेट त्या ठिकाणी फॉर्म्स होतं अशा वेळेस त्याचं जर रूपांतर असेल तर ते मात्र या ठिकाणी ग्लायकोलेटमध्ये होणार आहे. अँड टू ॲड फ्रॉम द periaxosomes and to enter from the mitochondria. तर या ठिकाणी आपण पाहतोय फोटो मीन्स लाईट रेस्पिरेशन म्हणून एक्सचेंज ऑफ द गॅसेस फ्रॉम द डे अँड नाईट टाइम फ्रॉम द CO2 and O2. Different kind of the plant species, from example last lecture are discussing about the C4 pathway acidification from the night time and deacidification from daytime. But desert area the stomata are close from daytime and that time to completely the cycles. So low rate of the transpiration rate and food or production are increase from the carbohydrate to synthesize to form from the glycolate. तर या ठिकाणी आपण ग्लायकोलेट त्या ठिकाणी सिंथेस होताना आपण पाहिलं मागच्या सायकलमध्ये आपण पाहतोय मॅलिक ॲसिड त्या ठिकाणी तयार झालं होतं, मॅलेट त्या ठिकाणी तयार झालं आहे. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की फोटोरेस्पिरेशन इज अ स्पेशल टाईप ऑफ द रेस्पिरेशन शो मेनी ग्रीन प्लांट्स वेन दे आर एक्सपोज टू लाईट. आता हे फोटोरेस्पिरेशन कशामुळे चालणार आहे तर त्या ठिकाणी एक्सपोज टू लाईट त्या ठिकाणी असल्यामुळे मेनी ग्रीन प्लांट्स आर इन्व्हॉल्वमेंट. मेनी मीन्स ऑल द प्लांट्स आर इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम द एक्सचेंज ऑफ द गॅसेस. नॉर्मल डार्क रिॲक्शन मायटोकॉन्ड्रियल रेस्पिरेशन. नॉर्मल डार्क रिॲक्शन ज्यावेळेस त्या ठिकाणी डार्क रिॲक्शन चालणार आहे लाईट रिॲक्शन अँड लाईट डिपेंडंट रिॲक्शन. सो इन्व्हॉल्वमेंट फ्रॉम CO2 and O2 is a most important factor. Mitochondrial respirations to exchange of the gases from the O2 and CO2. As a rules in a independent of light, its rate being the sum of the light as well as the dark. Many workers like in a Crotwell et al. In Canada while in working in the gases exchange whole green leaves notice the respiratory CO2 evolve was higher in light than the darkness. There was a post elimination burst CO2 output particularly at higher oxygen concentration. म्हणजे या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की सगळ्यात जास्त CO2 या ठिकाणी इव्हॉल्व होतो हायर प्लांट्समध्ये म्हणा किंवा हायर लाईट्समध्ये म्हणा. डार्क कंडिशन्स टू पोस्ट आर इलिमिनेशन फ्रॉम द कार्बन डायऑक्साईड आउटपुट पर्टिक्युलरली ॲट अ हायर ऑक्सिजन आर कॉन्सन्ट्रेशन्स. कार्बन डायऑक्साईड आर इव्हॉल्व्ड ॲज अ मोस्ट. Carbon dioxide generally are absorbed from the through the stomata chloroplast to enter, but number of physiological activity are passing through all cell organelles of all the parts to provided from the carbon dioxides and that time from the highly evolved in conditions to express from the O2 and CO2. तर या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यावेळेस फक्त जस्ट मी एक एक्झाम्पल म्हणून सांगेल की आपणच या ठिकाणी बऱ्याच वेळेस पाहतो की ऑक्सिजन आपण आपल्या ज्यावेळेस ते रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जातात लंग्समध्ये जातात लंग्सकडनं त्या ठिकाणी पूर्ण बॉडीचा
प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन हा पोचवला जातो. ऑक्सिजन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फ्रॉम द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस आर जनरेटेड फ्रॉम द इलेक्ट्रॉन्स कॅरियर. तर या ठिकाणी प्रत्येक पार्टपर्यंत त्या ठिकाणी ऑक्सिजन हा पोचला पाहिजे, हा मुख्य हेतू असतो आपल्या बॉडीमध्ये. प्रत्येक सेलपर्यंत त्या ठिकाणी ऑक्सिजन गेला पाहिजे. सेल हे रिप्लिकेट झाले पाहिजे त्या ठिकाणी. कंटिन्यूस त्याचं जे वर्क असेल, त्याचे फंक्शन असेल, ते कंटिन्युएशन चालण्यासाठी ऑक्सिजन प्रत्येक सेलपर्यंत जर गेला तर त्या ठिकाणी मात्र एनर्जी क्रिएट होते आणि पूर्ण फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ही आपली चांगल्या प्रकारे चालते. आज जस्ट आज आपण पाहतो आहे की करोनाचं मोठं संकट आपल्यासमोर झाले आहेत. लोक खूप घाबरायला लागले. त्याचा एक परिणाम आपण पाहतो आहे की ज्यावेळेस आपण घाबरतो त्यावेळेस आपल्याला एक प्रॉब्लेम क्रिएट होतो की आपण ऑक्सिजनची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आपल्याला जाणवू लागते. डर म्हणजे घाबरणे. तर असा आपल्याला बराचसा प्रकार घडतो सगळ्यात पहिले आणि तिथून सुरुवात होते की आपण रोगाला बळी पडतो हळूहळू. तर याच्यात मुख्यतः की ऑक्सिजन जर पूर्णतः लंग्सपर्यंत जर जात असेल तर आपल्या पूर्ण बॉडीपर्यंत ऑक्सिजन 100% पोचवला जातो प्रत्येक सेलपर्यंत. तसं या ठिकाणी प्लॅन्ट्सच्या बाबतीत असणार आहे की CO2 ज्यावेळेस ते ॲक्युमुलेट करणारे प्लॅन्ट्स तर प्रत्येक ऑर्गन्सपर्यंत म्हणजे इवन रूट टिपपर्यंत, रूट कॅपपर्यंत त्या ठिकाणी पोचवला जातो. ऑल द सेल्स आर इन्व्हॉल्विंग फ्रॉम द फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी. पुढे आपण या ठिकाणी पाहतोय फोटो रेस्पिरेशन इज अ क्लोजली रिलेटेड टू CO2 compensation point and usually occur only these plants which have comparatively high CO2 compensation points such as in a tomato, wheat, green alga like in chlorella. It is absent in plant which is a very low carbon dioxide compensations point such as in a maize, sugarcane or C4 plant. Photorespiration occurs only in a chlorophyllous tissue of plants. तर CO2 जर असेल क्लोजली रिलेटेड फ्रॉम हायर प्लांट फ्रॉम टोमॅटो, व्हीट, ग्रीन प्लांट ॲटसेट्रा आणि व्हेरी लो कम्पेन्सेशन्स म्हणजे कमी प्रमाणात त्या ठिकाणचं कार्बन डायऑक्साईड जरी असेल तरी या ठिकाणी मात्र C4 प्लांट त्या ठिकाणी त्यांच्या बॉडीमध्ये ते फॉर्म्स करून घेतात. कारण की आपण बऱ्याच प्लांट्समध्ये पाहतो की कार्बोहायड्रेट्स त्या ठिकाणी फॉर्म्स करून घेण्याची क्षमता ही C4 प्लांटमध्ये असणार आहे. इट इज इन ॲडिशनल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी टू लॉस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ देअर synthetate as a CO2 within a few seconds of its being fixed. It occurs when plants are eliminated, and this process of carbon dioxide release is light dependent and absence of its otherwise in superficial resemblance to respiration. The process of the CO2 release in a light dependent. आता या ठिकाणी तुम्ही म्हणणार की CO2 हा रिलीज होतो आहे म्हणजे तो रिलीज कुठं होतो आहे तर ॲक्युमुलेट करतो आहे कम्पेन्सेशन्समध्ये. म्हणजे त्याचे जे मी असं म्हणाल की त्यांचे जे रिॲक्शनसाठी जे CO2 लागणार आहे सो द लाईट रिॲक्शन्स आर मोस्ट ऑफ द कार्बन डायऑक्साईड्स टू ॲक्युमुलेट. सो मी असं म्हणेल की का वाय सो दॅट टाईम डे टाईम्स आर हायली टेम्परेचर, light are eliminations, and that time stomata are open from three plants. So the carbon dioxide to accumulate to absorb a large amount and light reactions are synthesized from the daytime, and carbon accumulations and compensation is a more from the daytime are a food formations. But deacidification and carbohydrates to synthesize from the malic acid, oxaloacetic acids, phosphenol pyric acids are synthesized from next process from the daytime. So deacidification formation from the C4 plants. तर या ठिकाणी C4 प्लॅन्टमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतोय की डेमध्ये त्या ठिकाणी डिॲसिडिफिकेशन हे मात्र ॲसिडिफाईड जर त्या ठिकाणी करत असेल म्हणजे ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड, फॉस्फेनॉल पायरिक ॲसिड्स असणार आहे. तर हे सगळे त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रात्री पाहायला मिळतात. ओके, म्हणजे सगळे प्रोसेस रात्री या ठिकाणी नाईटला या ठिकाणी होत असते. It occurs chloroplast is a perioxysomes. Only a few reactions occur in a mitochondria. Only a few reactions in a mitochondria. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठी जर रिॲक्शन त्या ठिकाणी घडत असते तर ते मात्र क्लोरोप्लास्टमध्ये. पिगमेंट सिस्टीम फर्स्ट, पिगमेंट सिस्टीम सेकंड, केल्विन सायकल, C3 आणि C4 पाथवे.
So all the reactions are synthesized from C3 and C4 plants are chloroplast. But periexosomes are a very small amount of the reactions. मग या ठिकाणी काय होतं आहे की फक्त या ठिकाणी ग्लायकोलेटचं ग्लायसिनमध्ये रूपांतर करण्यासाठी म्हणा किंवा सेरेनिनचं ग्लिसरेटमध्ये रूपांतर होण्यासाठी म्हणा की हायड्रॉक्झी पायरेटमध्ये रूपांतर होण्यासाठीच फक्त पॅरॅक्सिझम्सचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, O2चे H2O2 O2मध्ये होतं आणि या ठिकाणी जो हायड्रोजन मॉलिक्यूल जर असेल तर मग या ठिकाणी हायड्रोलिसिस होणार आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी लॉस ऑफ वॉटर. पण या ठिकाणी मात्र हायड्रोजन आणि ऑक्सिजन या ठिकाणी यांचं कंबाईंड होतात आणि कंबाईंड झाल्यानंतर त्या ठिकाणी H2O तयार होणार आहे आणि 1 ऑक्सिजन्स मॉलिक्युल्स आर रिलीज. म्हणजे या ठिकाणी H2O2 जर असेल तर त्याचे H2Oमध्ये रूपांतर होतं, एक ऑक्सिजन त्या ठिकाणी इव्हॉल्ड होतो आणि कार्बन मोनॉक्साईड्समध्ये फॉर्म झाल्यानंतर तो पुढच्या रिॲक्शन्समध्ये त्याचं पार्टिसिपेट असतं, इन्व्हॉल्वमेंट असते. ओके, ते आपण पुढच्या रिॲक्शन्समध्ये पाहणार आहोत मेकॅनिझममध्ये. फोटो रेस्पिरेशन डेफिनेशन पाहू आपण. रेस्पिरेटरी प्रोसेस इन विच मेनी हायर प्लांट बाय विच दे टेक अप ऑक्सिजन इन द लाईट and give out of the carbon dioxide, contrary to the general pattern of the photosynthesis. फोटोसिंथेसिसमध्ये हे कंटिन्यूस चालू असतं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड डे अँड नाईट टाइम्स. सेकंड प्रोसेस याच्यामध्ये फोटो रेस्पिरेशन और ऑक्सिडेटिव्ह फोटोसिंथेटिक कार्बन सायकल. C2 फोटोसिंथेसिस. एक मिनटं. Okay, photorespiration or oxidative photosynthetic carbon cycle refers to as a process of the plant metabolism wherein enzymes ribosco means ribulose biphosphate coenzyme oxygenates and ribulose biphosphate wasting some of the energy produced of the photosynthesis. Wastage of the product और फोटोसिंथेसिस. मग या ठिकाणी वेस्टेज काय आहे, कारण की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वेस्टेज जर असेल, जसं आपल्या बॉडीमधनं ते बाहेर फेकलं जातं, स्वेटिंग वगैरे असेल, तसं या ठिकाणी म्हणजे घामाद्वारे बरंचसे ॲसिडिक कंटेंट आपल्या बॉडीमधनं सुद्धा त्या ठिकाणी रिलीज होतात. तसं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्लांट्समध्ये वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे मात्र या ठिकाणी रिलीज होणारे वेस्टेज, म्हणजे एक्सेस अमाऊंटमध्ये जर असेल तर ते मात्र रिलीज होणार आहे आणि बाकीचा पार्ट जर असेल तर तो मात्र पुढच्या रिॲक्शन्समध्ये त्या ठिकाणी कंटिन्यूशन होत असतो. The site of photorespiration, it occurs 3 different organelles, chloroplast, perioxosomes and few reactions occurs in a mitochondria. आता या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ फोटो रेस्पिरेशन. ओके, टू कंटिन्यू फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.